पुण्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणीच पाणी परिस्थिती आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांची अक्षरशः तारांब उडालेली आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेगही मंदावलेला आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांब उडाल्याचा पाहायला मिळते। अचानक या ठिकाणी पुण्यात दमदार पावसाने एंट्री केलेली आहे। गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतलेली होती, पण विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे वाहतुकीला देखील काही प्रमाणात का होईना पण ब्रेक लागल्याचा पाहायला मिळते। वाहतूक ही मंदावलेली आहे। ट्रॅफिक जाम पुण्यातल्या काही रस्त्यांवर झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर वांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय सध्या परिस्थिती आहे पुण्यात? खरं तर गेल्या 1 तासापासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मी सध्या शिवाजी रस्त्यावरती आणि आता पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे। मोठी वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। 1 तासापासून पुण्यातील सगळ्या भागामध्ये जे आहे ते पाऊस सुरू आहे। खडकवासला धरण जे आहे त्या ठिकाणाहून सुद्धा पाणी सोडण्याचं जे आहे त्या ठिकाणी काम सध्या सुरू आहे। 5000 क्युसेक्सचं पाणी जे आहे ते आता मुठा नदीमध्ये सोडलं जाईल। खरं तर आपण बघू शकतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा शिवाजी रस्त्यावरती झालेली आहे। त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागामध्ये हीच परिस्थिती आहे, कारण 1 तासापासून जे आहे ते मुसळधार पाऊस अद्याप पुण्यामध्ये सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। लागली निश्चित चंद्रशेखर, या सगळ्या संदर्भात अगदी थोडक्यात हवामान खात्याकडून काही अंदाज वर्तवण्यात आलाय का? काही रेड अलर्ट पुण्याकरता जाहीर करण्यात आलाय का? अगदी थोडक्यात आपला वेळ संपतोय। खरं तर आपण हवामान विभागाने या संदर्भातली खबरदारीच दिली होती की पुढच्या 3 तासामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये पडणार आहे। खरं तर याची खबरदारी हवामान खात्याने दिली होती। त्यानंतर पुण्यामध्ये हा सगळा पाऊस जो आहे तो परतीचा सुरू आहे। शहरासह जिल्ह्यातील अनेक भागामध्ये हीच परिस्थिती आहे। या ठिकाणी रेड अलर्ट जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ही आपण परिस्थिती बघू शकतो की शहरामध्ये परतीचा जो पाऊस आहे मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक नागरिक जे आहेत सध्या घरी थांबावं असं प्रशासनाकडून आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। लागली निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।